एक्सचेंज आहे. इंडियाच्या बाहेर असलेल्या सगळ्या देशांना आपण फॉरेन असं म्हणतो आणि जेव्हा आपण त्या कंट्रीसोबत, त्या देशांसोबत जेव्हा एक्सचेंज करतो त्याला आपण फॉरेन एक्सचेंज असं म्हणतो आणि हाच अर्थ आहे फॉरेक्स मार्केटचा. आता फॉरेन एक्सचेंज म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर फॉरेन एक्सचेंज म्हणजे तुमची ॲक्च्युअल करन्सी जी आहे, ठीक आहे, ॲक्च्युअल करन्सी म्हणजे ज्या करन्सीपासून आपण बाईंग आणि सेलिंग करू शकतो, जी करन्सी आपण डे टू डे लाईफमध्ये वापरात आहे, जसं की इंडियन रुपीज. आपण रुपीज देऊन एखादी वस्तू खरेदी करू शकतो किंवा एखादी गोष्ट विकू शकतो. तर याला आपण म्हणतो ॲक्च्युअल करन्सी, ॲक्च्युअली चलन जे आपण म्हणतो. करन्सी म्हणजेच चलन आहे. प्रत्येक देशांचं वेगळं वेगळं चलन असतं. जसं की इंडियाचं इंडियन रुपीज आहे, अमेरिकेचं डॉलर आहे, कॅनडाचं पण डॉलर आहे, त्यानंतर बऱ्याचशा बाकीच्या जे कंट्रीज आहेत, उदाहरणार्थ जपानचं जॅपनीज येन आहे. तर अशा वेगळे वेगळे देश आहेत आणि अशा वेगळ्या वेगळ्या देशांच्या वेगळ्या वेगळ्या करन्सीज आहेत, वेगळे वेगळे चलन आहेत आणि जे की ॲक्च्युअल चलन आहेत, जे चलन देऊन त्या देशांमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात आणि यालाच म्हणतो आपण फॉरेक्स मार्केट. फॉरेन एक्सचेंज म्हणजे ॲक्च्युअल करन्सीसोबत एक्सचेंज करणे, एकमेकांच्या देशाची करन्सी एकमेकांसोबत एक्सचेंज करणे, यालाच आपण म्हणतो फॉरेक्स मार्केट. सो या बेसिक व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की